नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विहीर या कथेचा भाग दुसरा अंतिम भाग। भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। लेखक आहेत अश्विनी वाणकर आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आता वळूया भाग दुसऱ्याकडे। रात्र सरली आणि आता सकाळ झाली होती, पण लताच्या मनात रात्रीची ती घटना अजूनही ताजी होती। रात्री पाहिलेला तो थरार अजूनही तिच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता। ती विचार करत होती की ही गोष्ट अलकाला सांगावी की नाही। अवनी काल रात्री कशी विचित्र वागत होती, ही गोष्ट जर अलकाला थेट सांगितली तर त्यांच्यामध्ये वितुष्ट किंवा गैरसमज वगैरे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, कारण प्रथम दर्शनी कोणाचाही असल्या गोष्टींवर विश्वास बसणे फार कठीण होते। अलकाच्या नाही, पण ही गोष्ट दिलीपच्या कानावर नक्की टाकावी असा तिने विचार केला। पण दिलीप आज सकाळीच एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला होता। राहुल आणि सार्थक बाहेर हॉलमध्ये बसले होते व अवनी अंगणातल्या झोपाळ्यावर बसून होती। तिच्या चेहऱ्यावर स्थिर भाव दिसत होते, ज्याने तिच्या मनाचा ठाव घेणे जरा कठीणच होते। आता अलका आणि लता स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी नाश्ता तयार करण्यात व्यस्त होत्या, तर आजी देवघरात पूजा करत होती। मुलांच्या पिण्यासाठी दूध उकळून तयार होते। अलकाने तिघा मुलांसाठी दूध ग्लासमध्ये ओतले आणि त्यांना तिघांना देण्यास ती बाहेर जाणार तोच तिचा मोबाईल खणखणला। फोन अनिलचा होता, त्यामुळे अलका दुधाचे ग्लास ठेवलेला ट्रे लताकडे सोपवत फोन अटेंड करायला गेली। लताने हॉलमध्ये बसलेल्या सार्थक आणि राहुलला दुधाचे ग्लास दिले आणि उरलेला ग्लास बाहेर बसलेल्या अवनीला द्यायला निघाली। अवनी बाहेर झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घेत होती। लताने अवनीला भीतच दुधाचा ग्लास देण्यास आपला हात समोर केला, तेव्हा अवनीने लताचा हात अगदी घट्ट पकडला आणि दूध प्यायला नकार देत भारी आवाजात म्हणाली, मला दूध नाही, चहा पाहिजे, जाऊन चहा घेऊन ये लवकर। अवनीचा हा भारी आवाज ऐकून लता अगदी हादरली। तिला अवनीची भीती वाटत होती। ती तडक स्वयंपाकघरात गेली। इकडे बाहेर अवनी झोपाळ्यावर बसून आता उंच झोके घेत होती। थोड्या वेळाने लताने तिला चहा आणून दिला। अवनीने झटकन लताच्या हातून तो गरम चहा घेत एका झटक्यात पिऊन संपवला। लता हे बघून हैराण झाली होती। आता तिचा विश्वास पक्का झाला होता की अवनीसोबत नक्की काहीतरी गडबड आहे। दुपारच्या सुमारास दिलीप घरी परतला होता। लता दिलीपला घडलेली हकीकत सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण अवनीची करडी नजर लतावर अगदी होती। अवनीचे ते असे विचित्र बघणे आणि धमकीवजा सैतानी हास्य लताला कापरे भरवणारे होते। तो संपूर्ण दिवस लता घाबरतच घरात फिरत होती आणि शक्य तितके ती अवनीला टाळत होती। आता रात्र झाली होती, 12:15ची वेळ असेल। घरातील सगळी मंडळी आपल्या खोलीत निजली होती। अलका आणि अवनी आपल्या खोलीत झोपले होते। तेवढ्यात अलकाच्या घशाला कोरड पडली। तहान लागल्याने अलकाची झोप उघडली। अलका डोळे चोळत उठली व तिने सहज आपल्या बाजूला पाहिले तर अवनी तिथे नव्हती। अवनीला तिथे न बघून अलका घाबरली। ती लगेच बिछाणावरून उठली आणि तिने संपूर्ण घरात अवनीचा शोध घेतला, पण तिला काही अवनी सापडली नाही। याच दरम्यान घरातील इतर लोकांचीही झोपमोड झाली। अवनी गायब झाली आहे हे पाहून सगळेच चिंतित झाले। त्यांनी संपूर्ण घर पुन्हा एकदा शोधून काढले। शेजारी पाजारी देखील बघितले, पण अवनीचा कुठेच काही थांग पत्ता लागत नव्हता। सगळे चिंताग्रस्त झाले होते। अलका तर रडायलाच लागली होती। आता काय करावे, अवनीला कुठे शोधावे असा विचार ते करत होते। तेवढ्यात लता गंभीर आवाजात सगळ्यांना उद्देशून म्हणाली, कदाचित मला माहीत आहे अवनी कुठे गेली असेल। लताच्या या वाक्यावर सगळ्यांची नजर तिच्याकडे रोखली गेली। प्रत्येकजण लता पुढे काय सांगत आहे हे अगदी प्राण आणून ऐकण्यासाठी सज्ज झाले होते, पण लताचे हावभाव पाहून असे वाटत होते की ती बोलायला थोडी कचरत आहे। हे पाहून दिलीप तिच्यावर चिडत म्हणाला, जर तुला माहीत आहे तर लवकर सांग, वेळ वाया घालवू नको। दिलीपच्या या वाक्यावर लता हळूच आवाजात काहीशी कचरत म्हणाली, मला वाटतं अवनी त्या विहिरीकडे गेली असावी। कोणती विहीर आणि अवनी तिकडे का जाईल, अलकाने प्रश्न केला। इकडे दिलीपच्या डोक्यात प्रकाश पडला। त्याला समजले की लताच्या बोलण्यात तथ्य असू शकते।
तो म्हणाला, ही वेळ नाही आहे चर्चा करत बसण्याची, चला लवकर माझ्यासोबत. मग दिलीपने आपल्यासोबत त्याच्या शेजारी राहणाऱ्या 2 विश्वासू माणसांना सोबत घेतले आणि ते सगळेजण त्या विहिरीकडे जाण्यास निघाले. थोड्या वेळाने ते सगळे विहिरीजवळ पोचले. तिथे पोचल्यावर समोरचे दृश्य पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले गेले. अवनी विहिरीच्या काठावर बसून होती. तिच्या हातात एक मेलेलं जनावर होतं, ज्याचे लचके ती तोडत होती. तिचे तोंड, हात आणि कमरेपर्यंतचे शरीर रक्ताने माखलेले होते. हे भयानक दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येकाचा थरकाप उडाला. स्वतःच्या पोरीची अशी अवस्था पाहून अलकाचे फक्त बेशुद्ध होणेच बाकी होते. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अवनीची नजर त्या सगळ्याकडे गेली. त्यांना पाहून अवनी हिडीसपणे हसायला लागली. भयंकर राक्षसी हास्य होते ते. जणू एखाद्या सैतान तिच्यामध्ये शिरला असावा. अवनी! अलकाने अवनीला जोरात हाक मारली. पण अवनी आता पूर्णपणे बदलली होती. तिची जागा आता एका अनोळखी अशा सैतानाने घेतली होती. खरी अवनी कुठेतरी हरवली होती. ती विचित्र अशा घोगऱ्या आवाजात म्हणाली, जा, निघून जा इथून. ही मुलगी आता माझी आहे. हिला माझ्यापासून कुणीच दूर करू शकत नाही. एवढे बोलून अवनी हसायला लागली. अवनीचे असे वागणे पाहून उपस्थित सर्वजण हादरले. दिलीपला समजायला वेळ लागला नाही की हे प्रकरण वेगळे आहे. अवनीसोबत नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणून मग त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या 2 विश्वासू माणसांना बोलावले आणि त्यांच्या मदतीने अवनीला जबरदस्तीने पकडून कसे तरी सर्वजण घरी नेऊ लागले. सोडा मला, सोडा. तुम्ही काहीच करू शकणार नाही. येणाऱ्या पौर्णिमेला मी या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाईन. हा हा हा. अवनीच्या त्या आत असलेली ती प्रेत आत्मा किंचाळत होती, हिडीसपणे हसत होती आणि त्या माणसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी हातपाय मारत होती. दिलीपने त्या माणसांच्या मदतीने अवनीला घरातील एका खोलीत नेले आणि पलंगावर दोरीने मजबूत बांधले व त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. हे पाहून अलका त्याचा विरोध करू लागली. कारण ती करणारच होती. कारण ती एक आई होती आणि ती आपल्या मुलीला अशा परिस्थितीत कशी पाहू शकणार होती. तेव्हा दिलीप तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अलका, अलका, आधी शांत हो आणि शांतपणे माझं बोलणं ऐक. ही आपली अवनी नाही आहे, तर ही एक सैतानी आत्मा आहे, जिने आपल्या अवनीचे शरीर काबीज केले आहे. अवनीला इथे बंद करताना मला काही आनंद नाही होत आहे. ती स्वतःला आणि दुसऱ्याला इजा पोहोचवू शकते, म्हणून यातच तिचं भलं आहे. मी वचन देतो की या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधून काढणार. तू फक्त धैर्याने काम घे. दिलीपसाठी हे म्हणायला सोपं होतं, पण हे फक्त आणि फक्त अलकालाच जाणवत होतं की ती तिच्यावर काय प्रसंग ओढवला येतो. अवनीची अशी अवस्था पाहून अलकाची हिंमत तुटत चालली होती. ही गोष्ट अलकाने लगेच अनिलला फोन करून सांगितली. लताकडून संपूर्ण गोष्ट ऐकल्यावर त्याला धक्काच बसला. तो आपले सगळे कामधाम सोडून गावाकडे जाण्यास तत्पर निघाला. सकाळ झाली. पृथ्वी तलावरचा अंधार संपला होता, पण अलकाच्या जीवनातला अंधार अजूनही तसाच कायम होता. सूर्याची किरणे घरात खेळत होती, पण अलकाच्या जीवनात जणू काळे गहिरे ढग दाटून आले होते. जे केव्हा हटणार ते फक्त परमेश्वरालाच ठाऊक होते. दिलीप सकाळीच या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे गेला होता, जे दुसऱ्या गावी राहत होते. इकडे रात्रीपासून अलकाचा डोळा लागला नव्हता. तिला अवनीची चिंता सतावत होती. सकाळ झाली तरी त्या खोलीच्या बाहेर दाराशी ती असहाय्यपणे बसून होती. एका झटक्यात सगळे बदलले होते. डोळ्यात आता माहेरी येण्याची खुशी आणि समाधान नाही, तर त्याची जागा आता निराशेमध्ये चूर भिजलेल्या आसवांनी घेतली होती. मन कासावीस झाले होते. तिला अवनीला एक क्षण बघायचे होते, पण दिलीपने तसे करण्यास मनाई केली होती. शेवटी आईच ती. अलकाने दरवाजा थोडासा खोलून त्याच्या कपारीतून आत डोकावून पाहिले. आत अवनी पलंगावर पहुडलेली होती. तिचे हातपाय दोरीने मजबूत बांधून ठेवले होते, ज्याचा क्लेश अलकाच्या मनाला खूप होत होता. अलका दरवाजा उघडून आत जाणार तेवढ्यात मागून येत लताने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि सहानुभूती दाखवणाऱ्या स्वरात लता तिला म्हणाली, मी तुमची काळजी समजू शकते ताई, पण इतक्या खचून जाऊन चालणार नाही. हे गेले आहेत उपाय करायला. देव सगळं काही पूर्ववत आणि ठीक करणार आहे. तुम्ही काळजी करू नका. अलकाने भिजलेल्या डोळ्यांनी लताकडे पाहिले.
तिच्या डोळ्यातील अश्रू बरेच काही सांगून जात होते. लताने खचलेल्या अलकाला धीर दिला. इकडे मुंबईला अनिल गावाकडे निघण्याची तयारी करत होता. त्याला कसेही करून लवकरात लवकर गावी पोहोचायचे होते. जेव्हापासून अलकाने अवनीबद्दल सांगितले होते तेव्हापासून त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे त्याला ऐन वेळेवर रेल्वेचे तिकीट मिळणेही अवघड होते. पण अनिलला लवकर गावी पोहोचणेसुद्धा आवश्यक होते. म्हणून मग त्याच्या एका मित्राने आपल्या ओळखीने त्याच्यासाठी एका वाहनाची व्यवस्था करून देत त्याची बाय रोड गावाला जाण्याची व्यवस्था करून दिली आणि मग तो गावी निघाला. अनिलला गावी पोहोचण्यास तसाही उशीरच होणार होता. रात्र झाली होती. इकडे दिलीप आपल्या ओळखीतील एक व्यक्ती ज्याचे नाव संदीप महाराज होते, अवनीच्या मदतीसाठी त्यांना घेऊन घरी पोहोचला होता. रात्रीचे 10 वाजले होते. संदीप महाराज गाडीतून खाली उतरले. दिलीप ही त्यांच्यासोबत होता. प्रथम त्यांनी संपूर्ण घराची तपासणी केली आणि त्यानंतर त्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना बाहेर अंगणात थांबायला सांगितले, जेणेकरून त्यांचा जो काही विधी पार पडेल त्यामध्ये कोणतीही विघ्न बाधा होऊ नये किंवा उत्पन्न होणार नाही, यासाठी त्यांनी सर्वांना बाहेर थांबण्यास सांगितले. संदीप महाराज अवनीच्या खोलीत आले. सोबत दिलीप आणि त्याचा एक विश्वासू सहकारी होता. संदीप महाराजांनी अवनीला एका खुर्चीत दोरीने बांधण्यास सांगितले. तसा दिलीपने त्यांच्या सांगण्यावरून आपल्या त्या सहकार्याच्या मदतीने अवनीला खुर्चीत मजबूत बांधले होते. अवनी विरोध करत होती, त्यांना हिणवत होती, पण संदीप महाराजांनी त्यांना त्या दुष्ट आत्म्याकडे लक्ष न देण्याची सक्त ताकीद दिली होती. संदीप महाराजांनी दिलीपला बाहेर जाण्यास सांगितले. दिलीप व त्याचा तो सहकारी खोलीचे दार लावून बाहेर पडले. आज संदीप महाराजांनी मंत्रोच्चार करत आपला विधी सुरू केली. ज्याने अवनीच्या आत असलेल्या त्या प्रेतात्म्याला त्रास होऊ लागला. ती किंचाळत होती, त्यांना शिव्या शाप देत होती, त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होती. पण संदीप महाराज तिकडे लक्ष न देता त्यांनी आपले मंत्र म्हणणे चालूच ठेवले. त्या सैतानी आत्म्याला आता राग येत होता. सोसाट्याचा वारा सुटला आणि वातावरणात तणाव वाढू लागला होता. अवनी खुर्चीसोबत हवेत तरंगायला लागली. इकडे बाहेर सगळे अंगणात उभे होते. आत चाललेल्या गोंधळामुळे त्यांच्या मनात शंका कुशंका उत्पन्न होत होत्या. आज संदीप महाराज त्या सैतानाचा सामना करत होते. त्यांना जाणून घ्यायचे होते की तो कोण आहे आणि त्याने अवनीला का झपाटले आहे. आपला मंत्रोच्चार थांबवत ते म्हणाले, सांग, कोण आहेस तू आणि या मुलीचे शरीर तू का काबीज केले आहे. संदीप महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अवनीरूपी तो सैतान फक्त हिडीसपणे हसत होता. संदीप महाराज त्याला चेतावणी देत पुन्हा म्हणाले, तू जो कोणी आहेस या मुलीला सोडून दे. तुला मुक्ती प्राप्त करून देण्यास मी मदत करीन. सोड या मुलीला, नाहीतर. संदीप महाराज समोर काही बोलणार इतक्यात अवनीच्या आत असलेला तो प्रेतात्मा घोगऱ्या आवाजात धमकी देत म्हणाला, नाहीतर काय करशील. तू काही करू शकणार नाही आणि तुला कधीच माहीत होणार नाही की मी कोण आहे. आणि राहिला प्रश्न या मुलीचा, तर हिला तर मी आपल्यासोबत घेऊन जाईन, ते पण पौर्णिमेच्या रात्री. हा हा हा. अवनीच्या आत दडलेला तो सैतानी आत्मा आता जोरजोरात हसत संदीप महाराजांना वाकुलं दाखवत होता. संदीप महाराजांनी मंत्रोच्चाराची तीव्रता वाढवली, पण त्याचा त्या सैतानावर असर दिसून येत नव्हता. तो सैतानी आत्मा अधिक शक्तिशाली वाटत होता. संदीप महाराजही हार मानायला तयार नव्हते. त्यांनी मंत्रोच्चार चालूच ठेवला. इकडे तो सैतान त्यांना विरोध करत होता. त्या प्रतिरोधामुळे आसपासच्या वातावरणात एक प्रकारचे घर्षण निर्माण झाले. त्याची ती भयानक सैतानी छाप बाहेर निसर्गावर दिसून येत होती. निरभ्र आकाशात अचानक ढग दाटून आले. त्या काळ्या ढगांनी चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडण्यापासून रोखला होता. चंद्र झाकोळला गेला आणि त्यामुळे सगळं अंधारलं गेलं होतं. चंद्र चांदण्याचा प्रकाश कुठेतरी हरवला आणि अंधार आणखीनच वाढू लागला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. असं म्हणतात विजा कडाडल्या आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. तो सैतानी आत्मा पुन्हा धमकी देत म्हणाला, ही मुलगी आता माझी आहे. मी या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाईन. मला कुणीच अडवू शकणार नाही. इतके बोलून खुर्चीसह हवेत उडत असलेली अवनी खाली पडून बेशुद्ध झाली. संदीप महाराज हताश होऊन बाहेर पडले. बाहेर सगळेजण त्यांची वाट बघत बसले होते.
त्या सगळ्यांना जाणून घ्यायचे होते की आत काय घडले आहे. संदीप महाराज एक थंड श्वास सोडत म्हणाले, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले, पण काहीच हाती लागले नाही. सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. ही चैतानी आत्मा खूपच जिद्दी आहे. निराशाजनक ते बोलत होते. तिने धमकी दिली आहे की येत्या पौर्णिमेला ती त्या पोरीला मारून तिच्या आत्म्याला आपल्यासोबत घेऊन जाणार. संदीप महाराजांनी ही गोष्ट सांगताच ऐकून घरातले सगळे लोक घाबरले. अलका तर रडायलाच लागली. अलकाला सांभाळत दिलीप कळवळीने म्हणाला, आता तुमचाच आधार आहे महाराज आम्हाला. तुम्हीच आमची मदत करू शकता. काहीतरी करा. उद्या पुन्हा एकदा प्रयत्न करा. संदीप महाराज काहीसे निराशेच्या स्वरात म्हणाले, मला सांगताना खेद वाटत आहे की या प्रेतमुक्ती प्रक्रियेत मी अर्जित केलेली सारी शक्ती वापरली आहे. यामध्ये माझी सारी ऊर्जा खर्च झाली आहे. जर दुसऱ्यांदा ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची असेल तर मला पुन्हा एकदा आधीपासून सर्वच तयारी करावी लागणार आणि यात वेळ लागतो. तोपर्यंत मी काहीच सांगू अथवा करूही शकत नाही, कारण त्यात त्या पोरीच्या जीवालासुद्धा धोका उद्भवू शकतो. तेवढ्यात एक जोरदार वीज कडाडली. वेग गर्जनेसह वाराही सुटला. निसर्गाचे ते रूप अजून शांत झाले नव्हते. दिलीप, लता, अलका, आजी, सार्थक आणि राहुल हे सगळे मगाशी अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे अचंबित झाले होते. दिलीपने विचारले, हे सगळं काय घडतंय महाराज? आपण आत होता तेव्हापासून विजा चमकत आहेत. हा बिनमोसमी पाऊस पडतो आहे. संदीप महाराज हवामानाचे आकलन करत म्हणाले, मला हे काही ठीक वाटत नाहीये. हा निसर्गाचा मार्ग आहे आपल्याला येणाऱ्या संकटाबद्दल अवगत करण्याचा. निसर्ग आपल्या बदलत्या स्वभावाने आणि आपल्या स्वरूपाने आपल्याला इशारा देत असतो आणि हा इशारा आहे की काहीतरी अमंगळ होणार आहे. संदीप महाराजांचे असे बोलणे ऐकून उपस्थितांच्या चेहऱ्यांवर भीतीची एक लहर उमटली. एवढं बोलून संदीप महाराज निघाले. सगळे हताश व चिंताग्रस्त होत परत घरात आले. रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली की संदीप महाराज आता नाही राहिले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. बस तेच त्या सगळ्यांची शेवटची आशा होती, जी आता लोप पावली होती. सर्वजणच निराश झाले. संदीप महाराजांबद्दल दुःखद बातमी ऐकून सगळेच निराश होऊन बसले होते. तेवढ्यात अनिल तिथे पोहोचले. त्याला पाहताच अलकाच्या भावनांचा बांध फुटला आणि ती त्याला कवटाळून अगदी रडू लागली. अनिल अलकाला सांभाळत म्हणाला, शांत हो अलका आणि मला सांग हे सगळं कसं काय झालं? अलका हुंदके देत होती. तिला अश्रू आवरत नव्हते. म्हणून मग दिलीपनेच त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. सगळं ऐकल्यावर अनिलही हादरला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की आजच्या या काळातही असं काही होऊ शकतं. अवनीला पाहायचे होते. म्हणून मग अनिल आणि अलका दोघेही अवनीला भेटायला त्या खोलीत गेले. आत अवनी पलंगावर निपचित पडलेली होती. बहुतेक तिला शुद्ध नसावी. तिची ही अशी अवस्था खूपच नाजूक वाटत होती. शरीर खंगल्यासारखे अगदी दिसत होते. ओठ फाटलेले, चेहरा पांढरा आणि शरीरामधील धमन्या दिसून येत होत्या. हातपाय मजबूतीने बांधल्यामुळे दोऱ्यांचे वळ उमटले होते, जे प्रेतमुक्ती प्रक्रियेत संघर्ष करताना पडले होते. आपल्या पोरीची अशी वाईट अवस्था पाहून तिच्या आईबाबांच्या काळजाला घोर पडला होता. अलका आणि अनिल तिच्या जवळ जाऊन बसले. अलका तिच्या उशापाशी बसून तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होती आणि अनिलने तिचा एक हात स्वतःच्या हातात धरला होता. दोघेही फार काळजीत होते. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तेवढ्यात अवनी शुद्धीवर आली. समोर तिचे आईबाबा तिला बसलेले दिसले. अवनी आपल्या आईकडे पाहत म्हणाली, आई मला वाचव आई, नाहीतर हा सैतान मला त्याच्यासोबत घेऊन जाईल. मला फार भीती वाटते ग त्याची. मला वाचव यातून. अनिल अवनीचा हात घट्ट पकडत आणि तिला धीर देत म्हणाला,
घाबरू नकोस बाळा, तुला काही होणार नाही. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही आहे. सगळं काही पुन्हा आधीसारखं ठीक होईल. काळजी करू नकोस. अलका आणि अनिल आपल्या पोरीला दिलासा देत होते की तेवढ्यातच अवनीचे हावभाव बदलू लागले. ती पुन्हा त्या भयानक रूपात आली. तिचा आवाज बदलला. तिचा आवाज घोगरा झाला. तिच्या आवाजासोबत एका खुनशी माणसाचा घोगरा आवाज ऐकू येत होता, जो ऐकायला भयंकर वाटत होता. अवनी रूपी तो सैतान आसुरी हास्य हसत होता आणि आसुरी हास्य हसत हसत तो म्हणाला, हा हा हा, कशाला स्वतःच्या मुलीला खोटा दिलासा देत आहात? काही करू शकणार नाही तुम्ही. तुमची मुलगी वाचणार नाही आता. ही मुलगी आता जरूर मरणार. हा हा हा. सैतानी शक्तीचे ते बोलणे ऐकून अनिल काहीसा आवेशमध्ये येत म्हणाला, सोड सैतान, सोड माझ्या मुलीला. अनिलचा भावनांचा बांध फुटला होता. पण त्याच्या बोलण्याचा त्या प्रेत आत्म्यावर कुठलाच आणि काहीच प्रभाव पडला नाही. उलट त्याचा त्रास अवनीला होऊ लागला. अवनीला अजून त्रास न हो यासाठी असहाय्य होत ते दोघेही त्या खोलीतून शेवटी निराश होऊन बाहेर पडले. दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. दोघेही दुःखी झाले होते. अवनीच्या आत असलेली दुष्ट आत्मा अवनीला होत असलेल्या त्रासाला कारणीभूत होती. पण कोणतेच आईबाबा आपल्या मुलांना असे त्रास होताना नाही पाहू शकत किंवा नाही पाहू शकणार आणि त्यामुळेच अनिल आणि अलका दोघेही त्या खोलीतून बाहेर पडले. बाहेर येऊन अलका ढसाढसा रडत होती. डोळ्यातील अश्रू थांबण्याचे तिचे नावच घेत नव्हते. अनिल तिला आधार देत होता. तिला सांभाळण्याचा व धैर्याने काम घेण्याचा आग्रह करत होता. पण तोही आतून फार खचून गेला होता. असेच 2 दिवस निघून गेले. पण परिस्थितीत यत्किंचितही बदल झाला नव्हता. अनिल आणि दिलीप यांनी मिळून आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते. पण अजून कोणी विश्वासपात्र व्यक्ती त्यांना सापडला नव्हता की जो त्यांची मदत करू शकणार होता. आता अवनीजवळ फक्त 36 तास शिल्लक होते आणि जर या दरम्यान काही न केल्यास अवनीचे वाचणे फारच कठीण होऊन बसले होते. या दरम्यान अलकाने अन्नपाणी सोडले होते. अनिलचीही अवस्था काही वेगळी नव्हती. संपूर्ण परिवार काळजीच्या छायेखाली वावरत होते. कुणालाही समजत नव्हते की काय करावे. अनिल शून्यात आपली नजर लावून बसला होता. तेव्हा त्याला त्याच्या एका मित्राचा फोन आला. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या खास पार्टीसाठी अनिल आणि त्याच्या पूर्ण परिवाराला निमंत्रण द्यायला त्याच्या मित्राने अनिलला फोन केला होता आणि विशेष करून मुलांना त्या समारंभात जरूर आणायला तो जोर देत होता. फोनवर मित्राशी बोलत असताना अनिलचा कंठ मात्र दाटून आला. डोळ्यात अश्रू दाटून आले व बोलताना त्याचे शब्द अडखळू लागले. ही गोष्ट त्याच्या जिवलग मित्राला जाणवली. त्याने अनिलला त्याच्या या दुःखाचे कारण विचारले. सुरुवातीला अनिल काहीच बोलला नाही. त्याला वाटले त्याचा तो मित्र त्याला वेड्यात काढेल, कसं सांगणार. पण जेव्हा त्याच्या मित्राने त्याला विश्वासात घेतले तेव्हा त्याने आपल्या मित्राला आपल्या मनातील सगळी हकीकत सांगितली. जे काही त्याच्या मुलीसोबत घडले होते ते सर्व त्याला सांगितले. अनिलला आधी वाटले होते की त्याच्या मित्राचा अनिलवर विश्वास बसणार नाही. पण अनिलचा मित्र समजदार होता. तो अनिलला हिंमत देत होता आणि हिंमत देत तो म्हणाला, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चिंता करू नको. मी एक अशा व्यक्तीला ओळखतो जो या प्रकरणात तुझी मदत करू शकतो. मी त्याचा नंबर तुला पाठवतो. तू बोलून घे त्यांच्याशी. माझा पूर्ण विश्वास आहे ते नक्कीच तुझी मदत करतील म्हणून. अनिलने वेळ न दवडता लगेचच त्याच्याकडून म्हणजेच त्याच्या मित्राकडून फोन नंबर घेतला आणि त्या नंबरवर फोनही लावला. नंबर एकनाथ यांचा होता. एकनाथ काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने फोन त्यांचे सहकारी राघव याने उचलला. तेव्हा अनिलने त्यांच्या सहकाऱ्यांना राघवला त्यांना इथली सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राघवने त्याला लवकरात लवकर आम्हीही तिथे येतो आणि पोहोचतो असे आश्वासनही दिले.
दुपारनंतर संध्याकाळ व संध्याकाळ उलटून रात्र झाली होती, पण अजूनही एकनाथ आणि राघव दोघेही तिथे पोचले नव्हते आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. हे पाहून अलका आणि अनिलच्या जीवाला घोर लागला होता. एकनाथ कधी येणार किंवा येणार की नाही याची त्यांना खात्रीही नव्हती. नक्की काय तेही कळत नव्हते. वेळ वेगाने पुढे जात होता. अवनीला वाचवण्यासाठी काहीतरी हालचाल करणे तर गरजेचेच होते. म्हणून मग अनिलने ठरवले की आता तोच काहीतरी करणार. अलकाही त्याच्यासोबत होतीच. दोघेही फार चिंताक्रांत होते. अवनीला वाचवण्यासाठी ते दोघेही काहीही करण्यास तयार होते. आई बाबा या नात्याने ते स्वस्थ बसूच शकत नव्हते. दिलीपने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दिलीपचे काहीच ऐकले नाही. कसलाच विचार न करता ते दोघेही अवनीच्या खोलीत गेले. अवनी त्यांना वाकुल्या दाखवत होती आणि त्यांना वाकुल्या दाखवत दाखवत ती हसू लागली. ती मध्येच हसायची तर मध्येच रडून मदत मागायची. ती प्रेतात्मा तिच्या आपल्या सैतानी हेतूसाठी पुरेपूर वापरून घेत होती. या सगळ्यांमध्ये अवनीची फार वाईट अवस्था झाली होती. आपल्या पोरीची अशी अवस्था पाहून त्यांचा संयम सुटत होता. अनिल त्या सैतानाला आवाहन देत होता आणि तो सैतान तर होताच जिद्दी. तो कुठे शांत बसणार होता. तो सैतानाने मजबूतीने बांधलेल्या दोऱ्या तोडत उठला आणि त्याने अनिलचा गळा पकडला. त्या अवनीरूपी आत्म्याने अनिलचा गळा आवळायला आता सुरुवात केली. विलक्षण ताकद होती तिच्यामध्ये. अवनीच्या शरीरात गेलेल्या त्या प्रेतात्म्याला विलक्षण ताकद होती. क्षणाक्षणाला अनिलच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात होता आणि तो मजबूत होत होता. अलका अनिलला वाचवायला धावली, पण त्या अवनीरूपी आत्म्याने अलकाला जोरदार धक्का देत बाजूला फेकले. अलका वेगाने बाजूला असलेल्या भिंतीवर आदळली, ज्यामुळे तिला जबर मार बसला. बाहेर असलेल्या दिलीपने त्या दोघांना वाचवायला त्या खोलीकडे आता धाव घेतली. दिलीप आत येणारच होता, तोच त्या खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. अलका आणि अनिल दोघेही आत बंद झाले. अनिलचा श्वास गुदमरायला लागला. गुदमरला जात होता त्याचा श्वास. चेहरा लाल पडायला लागला होता. अलका उठण्याचा प्रयत्न करत होती, पण तिलाही उठता येत नव्हते. दोघांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि त्या सैतानाने दरवाजाही लावून घेतला होता, ज्यामुळे दिलीपही आत येऊ शकत नव्हता. ती प्रेतात्मा आता त्यांच्यावर भारी पडत होती. आता कोणत्याही क्षणी ती प्रेतात्मा आपल्या मजबूत पकडीने अनिलच्या गळ्यातले हाड मोडणारच होती. तोच मोठ्याने शंखनाद झाला, ज्याच्या पवित्र आवाजाने त्या सैतानाचे लक्ष विचलित झाले. दरवाजा उघडला आणि त्याच्या चौकटी बाहेर एक आकृती दिसून येऊ लागली. आत असलेल्या अंधारामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याच्या देहबोलीतून विलक्षण सकारात्मकता आणि आत्मविश्वास झळकत होता. शंखनाद सुरू होता, ज्याच्या पवित्र ध्वनी लहरी त्या नकारात्मक वातावरणाला अगदी दूर सारत होत्या. दरवाजातच एकनाथ आले होते. मागे राघव उभा होता. एकनाथांनी आपल्यासोबत बाळगत असलेल्या अभिमंत्रित पाण्याच्या बाटलीतून थोडेसे पवित्र जल आपल्या हातात घेत ते त्या अवनीरूपी आत्म्यावर शिंपडले. तसा त्या आत्म्याने अनिलचा गळा सोडला. एकनाथ यांनी एका पुडीतील भस्म हातात घेऊन वेळ न दवडता अवनीच्या कपाळावर फासले. तोच ती दुष्ट आत्मा शांत झाली, ज्यामुळे अवनी बेशुद्ध होत पलंगावर पडली. एकनाथ आणि राघवने अनिल, अलका दोघांना सांभाळून बाहेर आणले. दोघांची अवस्था वाईट होती. लताने आतून दोघांसाठी पाणी आणले. एकनाथ त्यांना समजावून म्हणाले, मला दिलीप यांनी सगळं काही सांगितलं आहे. सगळी हकीकत आणि इथली परिस्थिती सांगितली की कसे तुम्ही दोघांनी त्या दुष्ट आत्म्याला स्वतः सामोरे जाण्याची चूक केली. मला यायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण याचा अर्थ हा मुळीच नाही की तुम्ही भावनेच्या भरात त्या दुष्ट आत्म्याला आव्हान द्याल. ही गोष्ट तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी घातक ठरू शकली असती. तुम्ही असे करायला नको होते.
अनिलला आपल्या कृतीवर पश्चाताप वाटत होता. तो खजील झाला होता. त्याने त्याच्या चुकीबद्दल एकनाथ यांची माफी मागितली आणि अवनीला वाचवण्याची विनंती केली. एकनाथ म्हणाले, मी समजू शकतो, पण मला हे माहीत होणं गरजेचं आहे की या सगळ्याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली आणि कधीपासून झाली. तेव्हा दिलीपने त्या पहिल्या रात्रीपासून आत्तापर्यंत घडलेली सगळी घटना सांगितली. हे ऐकून एकनाथ म्हणाले, ठीक आहे, पण इतकी माहिती पुरेशी नाही. अजूनही काहीतरी सुटत आहे. काहीतरी याच्यातून नक्कीच सुटत आहे. अवनी त्या विहिरीजवळ सापडली म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी नकारात्मक होतं जे अवनीशी जोडलं गेलेलं आहे. पण हा संबंध उगाच नाही आणि आपोआप तर नाही झाला. मला सांगा, अवनी तिथे याच्या आधीसुद्धा तिथे कधी गेली होती का? एकनाथ यांच्या या प्रश्नावर सगळे सार्थक आणि राहुलकडे बघायला लागले. ते दोघेही घाबरले. त्यांना कळून चुकले होते की आता लपवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मग त्यांनी त्या दिवशी घडलेली सगळी सत्य परिस्थिती त्यांना सांगितली की कसे ते तिघे त्या संध्याकाळी विहिरीकडे गेले. विहिरीत डोकावून पाहताना कसे अवनीचे भान हरपले होते. दिलीपला ही गोष्ट माहीत होताच त्याने मुलांना खूप रागवले. एकनाथ यांनी मध्ये दखल देत दिलीपला शांत करत म्हणाले, ही वेळ आता नाही आहे या सगळ्याची. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला हे तर माहीत झालं आहे की गडबड विहिरीकडे गेल्यावरच सुरू झाली आहे. म्हणजे नक्कीच त्या विहिरीजवळ काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. पण तुम्ही सांगू शकता की त्या विहिरीजवळ असं काय घडलं की ज्यामुळे ती जागा नकारात्मक बनली? तेव्हा दिलीपने सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली की एका दिवशी गावातीलच एक बाई जेव्हा संध्याकाळच्या वेळेस विहिरीवर पाणी भरायला गेली होती तेव्हा तिला तिथे कुणीतरी असल्याचा अनुभव आला. आधी तिला वाटले की हा तिचा भास असेल, पण हीच घटना अजून 4-5 लोकांसोबत घडली. एका रात्री त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामभाऊंना विहिरीतून पाणी काढत असताना एका भलताच आकार असा दिसला. रामभाऊ घाबरले आणि त्याने गावात आपला अनुभव सांगितला. आधीच्या 4-5 लोकांनी या गोष्टीला दुजोरा दिला. बातमी पसरली आणि लोकांनी सायंकाळनंतर विहिरीकडे जाण्यास बंद केले. दिलीपने एकनाथ यांना संदीप महाराजांबद्दलची सुद्धा माहिती दिली. एकनाथ लक्षपूर्वक दिलीपचे बोलणे ऐकत होते. काहीसा विचार करत एकनाथ गंभीरपणे म्हणाले, याचाच अर्थ जरूर त्या विहिरीजवळ अशी कोणती तरी घटना घडलेली आहे ज्याचा संबंध त्या दुष्ट आत्म्यासोबत आहे. ही सैतानी आत्मा खूप चलाख आहे. ती स्वतःहून कधीच आपली ओळख सांगणार नाही. मला सांगा, पहिली घटना जेव्हा घडली त्याला किती काळ उलटला? दिलीप विचार करत म्हणाला, जवळजवळ 4 ते 5 महिने झाले असणार. दिलीपने एकनाथांना सांगितले. एकनाथ राघवकडे पाहत म्हणाले, राघव, आपल्याला त्या जागी जाऊन पाहणी करावी लागेल. दिलीप, तुम्ही पण चला आमच्यासोबत. पण त्याआधी आपल्याला अवनीच्या सुरक्षिततेचा उपाय करावा लागेल. एकनाथ आपल्या बॅगमधून काही लिंब काढत म्हणाले, हे अभिमंत्रित लिंब आहेत. या 4 लिंबांना अवनीच्या बिछाण्याच्या 4ही कोपऱ्यात ठेवा आणि त्यानंतर 108 वेळा हनुमान चाळीसचा पाठ करा, ज्यामुळे त्या दुष्ट आत्म्याच्या शक्तीला खीळ बसेल. तो अवनीच्या शरीरात कैद होऊन जाईल. त्याला शरीर सोडता येणार नाही, ज्याने तो कुणालाच नुकसान पोहोचवू शकणार नाही आणि आपल्या कामातही काही विघ्नबाधा उत्पन्न करू शकणार नाही. अशा प्रकारे एकनाथांनी त्यांना लिंब दिली आणि हे कार्य करण्याआधी हे रक्षासूत्र अवनीच्या मनगटाला बांधा. एकनाथ म्हणाले, ज्याने तो तिला इजा पोहोचवू शकणार नाही आणि हे कार्य अलकाजी तुम्हाला करावे लागेल. घाबरू नका, महादेव तुमच्या सोबत आहे. एवढे बोलून एकनाथ, राघव आणि दिलीप विहिरीकडे जाण्यास निघाले. तिघेही विहिरीकडे जाण्यास निघाले. थोड्या वेळाने तिघे त्या जागेवर पोहोचले. सगळीकडे अंधार व शांतता पसरली होती. एकनाथ व राघव यांनी विहिरीच्या आसपास कसून तपासणी केली, पण काही खास हाती लागले नाही. मग एकनाथ यांनी आपल्या आंतरिक शक्तींचा वापर केला, जी त्यांनी कठोर परिश्रम आणि पुण्यकर्माने प्राप्त केली होती.
एकनाथ यांनी आपले डोळे बंद केले आणि ध्यान लावून पाहिले. जेव्हा त्यांना विहिरीच्या मागल्या बाजूला काहीतरी असण्याची अनुभूती प्राप्त झाली. एकनाथ त्या जागी गेले आणि खाली वाकून त्यांनी आपला हात त्या जागेवर ठेवत डोळे बंद केले. त्यांना त्या जागेतून अतिशय कमी आवृत्तीत कंपन जाणवू लागले. एकनाथ यांना विश्वास होता की इथे या जागेवर असे काही आहे ज्याचा त्या आत्म्याशी काही संबंध आहे. एकनाथ यांनी दिलीपला ती जमीन खणायला सांगितली. मग दिलीप आणि राघवने मिळून काही वेळाने ती जमीन खणली आणि आत जे काही होतं ते पाहून सगळे हैराण झाले. तिथे एका माणसाचे प्रेत गाडले होते, जे बहुतांशी कुजलेल्या अवस्थेत होते. त्याचा कुबट वास तिथे पसरला होता. दिलीपला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की इतक्या दिवसापासून विहिरीजवळ कुणाचे तरी प्रेत पडलेले किंवा गडलेले आहे, ज्याचा आता फक्त सांगाडा शिल्लक आहे. एकनाथ यांनी खाली वाकून गुडघ्यात बसत त्या सांगाड्याला हात लावला. तसे त्यांना काहीतरी धूसर चित्र दिसले. ते पाहून एकनाथ म्हणाले, हे प्रेतच या सगळ्या प्रकरणाला कारणीभूत आहे. हे त्याच दुष्ट आत्म्याचे प्रेत आहे ज्याने अवनीचे शरीर काबीज केले आहे. आपल्याला या प्रेताचा अंतिम विधी करावा लागेल. त्यानंतरच ही आत्मा मुक्त होणार. दिलीप गडबडीने म्हणाला, चला मग आत्ताच याचा अंतिम विधी करून टाकूया. एकनाथ असहमत होत म्हणाले, नाही, आता यावेळी लगेच आपण अंतिम विधी नाही करू शकत, कारण आता रात्र आहे. अंतिम विधी हा दिवसा सूर्यनारायणाच्या उपस्थितीतच पार पाडायचा असतो. एकनाथ असे म्हणत राघवला आपल्या बॅगमधून एक लाल कपडा काढून त्याच्याकडे देत म्हणाले, राघव, एक काम कर, या प्रेताची हाडं या कपड्यात बांधून घे आणि दिलीप, तुम्ही उद्या सकाळी या पंडितला बोलावून घ्या आणि जो अंतिम विधी पार पाडा. प्रेताची हाडं गोळा करून तिघेही दिलीपच्या घरी परतले. इकडे आत्तापर्यंत अलकाने एकनाथ यांनी सांगितलेले काम व्यवस्थितरित्या पार पाडले होते. ते सगळे सकाळ होण्याची आता वाट पाहू लागले होते. सकाळ झाली. दिलीपने अंतिम विधीसाठी एका पंडितला बोलवले. त्यांनी येऊन त्या सांगाड्याचे अंतिम विधी विधिवत पार पडला. एकनाथ यांनी सांगितलेल्या टोटक्यामुळे त्या आत्म्याला बांधून ठेवले होते, ज्यामुळे त्याने जास्त विरोध नाही केला. अंतिम विधी पार पडताच त्या दुष्ट आत्म्याला मुक्ती मिळाली आणि इकडे अवनीची प्रकृतीसुद्धा वेगाने ठीक होऊ लागली. अवनी आता पूर्णपणे बरी झाली होती. बस तिला थोडा अशक्तपणा जाणवत होता. अवनी समेत सगळ्यांचा मनात अनेक प्रश्न होते, ज्यांचे उत्तर फक्त एकनाथ यांच्याकडे होते. मग एकनाथ सगळ्यांच्या शंकांचे समाधान करत म्हणाले, मला माहीत आहे की तुमच्या मनात अनेक प्रश्न असणार आहे. तर ऐका, काल रात्री जेव्हा आम्ही त्या जागेवर गेलो तेव्हा विहिरीच्या मागच्या बाजूला आम्हाला एक सांगाडा सापडला आणि जेव्हा मी सांगाड्याला स्पर्श करत ध्यान लावून पाहिले तेव्हा मला त्याचा भूतकाळ दिसला. कोणत्याही वस्तूला स्पर्श करून त्याचा भूतकाळ बघण्याची विद्या एकनाथ यांच्याकडे होती. त्याचा वापर करून त्यांनी त्या जागेचा सत्य इतिहास पाहिला होता. एकनाथ पुढे सांगू लागले, मी पाहिले की त्या रात्री 3 लोक त्या विहिरीजवळ लपले होते. ते चोर होते, ज्यांनी एक मोठी चोरी केली होती. पण हिस्से वाटणी करून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेला, ज्यानंतर 2 जणांनी आपापसात समझोता करत तिसऱ्याचा काटा काढला. त्याला मारून त्याचे प्रेत विहिरीच्या मागच्या भागात पुरले आणि चोरीचा माल अर्धा वाटून घेतला. त्या माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही आणि ती तिथेच भटकू लागली. अशा आत्म्यांची एक विशिष्ट हद्द असते, म्हणूनच ती त्या विहिरीला बांधून राहिली. त्या आत्म्याला गरज होती फक्त एका शरीराची आणि जेव्हा तिने अवनीला पाहिले तेव्हा ती आत्मा तिच्याकडे आकर्षित झाली, कारण अशा आत्मा वयात येणाऱ्या मुलींकडे लवकर आकर्षित होतात. ती आत्मा शक्तिशाली होत गेली आणि तिने अवनीला झपाटले. पण आता काळजी करायचे कारण नाही. आता ती दुष्ट आत्मा मुक्त झाली आहे. आता सगळं काही पूर्वीप्रमाणे नॉर्मल झालं होतं. संपूर्ण परिवाराने एकनाथ आणि राघव यांचे आभार मानले. एकनाथ यांनी अजून एक प्रकरण यशस्वीरित्या पार पाडले होते आणि आणखी अजून समोर असे अनेक प्रकरण होते जे त्यांची वाट पाहत होते. आणि अशा प्रकारे अवनीची त्या दुष्ट आत्म्यांपासून सुटका झाली आणि आपली कथा इथेच संपते. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली
हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.